नमस्कार मित्रांनो, मी संदीप गरज 113 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आपल्या चॅनलला जो कोणी नवीन असेल त्याने लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जो याने ऑलरेडी सबस्क्राईब केला असेल त्यांनी लाईक नक्की करा, कमेंट करा। आणि आज आम्ही चाललो तिरुपती बालाजी। माझ्यासोबत आहे साईनाथ पाटील, मी आणि नवीन माणसं आहेत 7-8 जण। आम्ही सर्वजण चालू बघू 11चं तिकीट विटी स्टेशनवर छत्रपती शिवाजी टर्मिनल या स्टेशनवरून 11ची ट्रेन आहे। चला। आणि मित्रांनो, मी वडिलांना भेटायला आलो आहे। आता 7 दिवस तर बाहेरच आहे मी, तर वडिलांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो। मित्रांनो, आता आम्ही बेलापूरला आलो। बेलापूर मी CST पकडून जेवण वगैरे झाला आमचा। साईनाथ पाटील बघा। मित्रांनो, आता आमची चेन्नई एक्सप्रेस निघाली। चला। मित्रांनो बघा, हा साईनाथ पाटील जडीबुटी खात आहे। जय बालाजी, जय बालाजी, पती बालाजी। हे बघा मित्रमंडळी, सचिन घरत, संदीप पाटील, सतीश घरत आणि DK हे आम्ही सर्वजण चाललो आता बालाजी, तिरुपती बालाजी, कोल्हापूर ट्रिप एन्जॉय। चला। मित्रांनो, आता आम्ही चेन्नई सोडली होतो आम्ही स्टॉपवर। रेणुगुंटा। चला साईनाथ। चला आता रिक्षा पकडतो इथून। मित्रांनो, आता वरती प्लॅटफॉर्मवर चढलो आम्ही वरती बघा। रेणुगुंटा आणि पाऊस पडतोय ना, भरपूर पाऊस चालू आहे। मित्रांनो, आता खाली उतरलो। आता पुढं बसमध्ये जायचं आहे मला। तर बस कुठली पकडायची ती पण तुम्हाला सांगतो। रेल्वेमधून उतरल्या तर राईट साईडला आहे ना, राईट साईड प्लॅटफॉर्म चढायचा ना, दुसरं प्लॅटफॉर्म बघा इथून। गोविंदा इथं बस लागलेले असतात, हे बघा ते बस लागलेली आहे। अजून 35 किलोमीटर आहे इथून स्टेशनवरून। तर मित्रांनो, आम्हाला इथं बस नाही भेटली, रिक्षा भेटली। रिक्षा शेतून आलो आम्ही। 400 रुपये घेतले। 35 किलोमीटर आहे इथून तिरुमाला। साईनाथ पाटील इडली खाते, गरमागरम इडली। बोटं जात नाही, एवढं गरम आहे, भरपूर गरम। तर मित्रांनो, आम्ही इथं रूम घेतलेलं आहे, श्री साई कृष्णा रेस्टॉरंट। तर एक 4 बेडचा रूम घेतला आहे, एक 2 बेडचा। दोन्ही मिळून 3 दिवसाचे 6,000 झाले। 6,000 म्हणजे फायनल झाले। शेट आहेत रूमचे। आणि इथं प्रोसिजर होतं, ID कार्ड, आधार कार्ड, रूम बिल आहे। मित्रांनो, आम्ही आत्ता तिरुपती बालाजीच्या दर्शनाला चाललो। बघा बघा, पूर्ण व्हिडिओ बघा। मित्रांनो, आता आम्ही तिरुपतीच्या बस स्टँडवर आहात आणि सतीश भाई आणि साईनाथ पाटील चौकशी करण्यात येईल तिकीट बालाजी। कसं आहे तिकीट? आता आमचा 6 जणांचा 540 रुपये तिकीट झालं। तर 90 रुपये। चला, 90 रुपये तिकीट आहे। ही बस लागल्यावर तिरुपती, ही बस लागली तिरुपती।
चला चलो. इथून तरी पण तिरुपती बालाजी 35 किलोमीटर आहे. बस त्याला 90 रुपये तिकीट आहे. एक मासाचा 90 रुपये. आम्ही साधारणतः 450 रुपये लागले. मस्तपैकी आहे. आता पुढं दर्शन दाखवतो. पूर्ण डोंगरावर चढायला लागतं. मी तर पहिल्यांदा आलो आहे, पण साईनाथ पाटील डेली येतात, दर वर्षाला येतात. पण त्यांना अनुभव आहे पूर्ण, म्हणून मी त्यांना विचारून सांगतो काय आहे का. साईनाथ पाटील लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो आता बस निघाली आमची. इथून 30-35 किलोमीटर आहे वर्ष मंदिर. पूर्ण घाट आहे बघ. घाट आता तुम्हाला एक्सप्लोर करण्याची म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करेल. वातावरण बघा असं पूर्ण ढगाळ वातावरण आहे. पूर्ण असं देवाला भेटायला लागलं असं वाटतं. जसं आम्ही वैष्णवदेवीला तिथे गेलो ना आपण, शिवकाली मातेचं दर्शन दाखवलं, त्यात पण असंच पूर्ण झालं. आज काल इथे पाऊस पडला बघ. पाऊस हे चालूच आहे. आता वातावरण पावसाचंच आहे. चेक ना काही आता आम्हाला उतरायला लागेल काय. मित्रांनो आता मी बसमधून उतरलो आहे आणि चाललो आहे पुढे दर्शनाकडे. मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या गेटमधून एंट्री केलेली आहे. बालाजी मंदिराचं दर्शन होतं. गेट बघा. मित्रांनो आता आम्ही गोटाकरा चाललो. साईनाथ करून गेलेलो आहे बघा. तिरुपती दर्शन, बालाजी दर्शन. गोविंदा गोविंदा. मित्रांनो बघा संदीप प्लस संदीप आहे. मित्रांनो आम्ही दर्शनासाठी गेलेलो, पण भरपूर म्हणजे काय रात्रीचे 2 वाजतील तरी पण दर्शन भेटायचं नाही. कारण 2 दिवस सुट्टी पडली ना, त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे. तर आता आम्ही आता काय करतो, आपले 6 दर्शन, पादुका दर्शन वगैरे ते एक्सपोज करतो आणि सकाळच्या इथून आणतो. बघा एक ती कला आहे, म्हणजे जिवंत माणसाचा स्टॅच्यूसारखं उभं राहणं म्हणजे खाऊ नये, एक कला आहे ती. मित्रांनो आता आम्ही चाललो भगवान विष्णू पादुकांचे दर्शन घ्यायला. कैमरा आप जाना, कैमरा आप कैमरा आप मित्रांनो भगवान विष्णूचे पादुकाचे दर्शन घेतले. आता भगवान भोलेनाथचं दर्शन घ्यायचं आहे. बघू. खारू खारू तर कसली मोठी आहे बघ. सुंदर एक नंबर. आता ना
अमान जोड़ा मारता एक नंबर दादा. झरणा बघा मित्रांनो कसं आहे. दोन डोंगरांच्या मधून जात तू बरं आहे ना बरोबर काढतो तेवढा ना. ती खारू बघ किती मोठी खारू आहे ती. पक्की मोठी बाजूला सचिन एक नंबर. 6 वर्ष झाली हा माणूस इथे आहे. जवळजवळ 6 वर्षापासून कपडे पण मागले नाही आणि शर्ट पण मागला नाही. एवढं तप भारी आहे अक्कलकोट महाराज. अक्कलकोट महाराज असं बसतात. अक्कलकोट महाराज अक्कलकोट महाराज. महाराष्ट्र जय महाराष्ट्र. चला करा कष्ट महाराष्ट्र. खायला ना खायला शेंगदाण्याचं नाही आहेत का. राज हाऊस बघा मित्र. आपले विष्णुदेवाचे 10 अवतार बघा. परशुराम पण आहे ते पण. श्रीराम परशुराम. हे बघा मित्रांनो पवनचक्क्या कसा म्हणजे लाईटची कशी अरेंजमेंट केली बघा. मित्रांनो आता आपण आले आकाशगंगा धाम. खलती तर खलती पाहिजे. गेट तर दाखवू दे. निघतच नाही तर काय पाय घ्यायचे. निघत नाही तर पाय काय घ्यायचे. 1 मिनिट 1 मिनिट. 1 मिनिट.
ठीक मित्रांनो हे बघा बजरंगबलीचं दर्शन गेलं आहे बघा कसं आता मित्रांनो आम्ही आता आलो पापनाशक धाम. खर्च 50 वर्ष बारीक पडते. पापनाशक धाम इथं श्री हरिविष्णू ने आंघोळ केलेली आहे. प्राचीनकालीन मंदिर वगैरे आतमध्ये मला व्हिडिओ काढून दिली नाही कारण का ते हे होते पूर्ण मंदिर बघा असं प्राचीनकाली आहे पूर्ण. पाऊस पडते बघ. ते खावाला बघते कोणचं खावाला बघते कोणचं हाय का शेंगा शेंगा वगैरे टाकायला घेतल्या कुठली टाकले नाही अजून वाटतं त्यांनी. नाही तर मी येईन तिकडे येईन तो टाकी अजून टाकले भैया 300 में भी सक्सेस होने तो रॉ पैरेट स्टोन होना पड़ेगा. वो तो 100 रुपया, ये तो 150 रुपया, ये तो 400 रुपया. कई को बोला स्टार ये पीस विष्णु मूर्ति का संख्या है, नजर का पटगिरी है, नागोली का फूल है, समुद्र का स्टार है, काला घोड़े का लाड़ है, एकाची नारळ गाड़ा मुक्की रीत का बाल. हे 100 रुपयाला येऊ घेऊ ना मग एक. नजर बोल कर नहीं आता, छुपा का आता भैया 1 लाख नजर जाएगा. आपका घर में कुछ कद्दू नारियल नींबू ले तो भी नजर नहीं जाएगा. एक बार लगा को देखो नजर जाएगा. ये तो येऊ घे रे. खाते धन में पैसा में नहीं कम होता. ये रीत का बाल है, इतना टुकड़ा ताबीज डाल तो 1000 रुपये लेगा. ये घोड़े का लाड़ है, ये घोड़े का लाड़ है भैया, ये घोड़े का लाड़. बाहर में ले तो 1500 रुपया. 100 नाही तो किती ना हाउ मेनी ये 400 रुपये बोले हैं, तुम क्या देगा पूछो, एक भाव करो. ये मिनिस्टर तो पाँव पकड़ को बात करेगा. ये नाग ये पटगिरी बोलते घेर को बांधेगा, दुकान को बांधेगा. सेठ ले को जाओ को घेर को बांध हफ्ता 15 अंतर का रहता. ये घोड़े का लाड़, ये गजर दांत रहता है, ये गजर अंकी रहता. पकड़ को देखना भैया, पकड़ को देखना. फिर क्या देगा पूछो, क्या देगा पूछो, बोलो क्या देगा पूछो, बोलो. 200 300 दो, नको 250 दो भैया भोनी के पास. तो नाम क्या, बोनी हो गया ना नाम क्या? नाम बोल. संदीप घरात अरे साला है तो अच्छा कपड़े देखो जाना आपका. नावाचं कुठे ते ये का भैया बोलो है तो बोल. ले लो भैया, ले लो ये ले क्या लो. है? वो सुरती है, सुरती पटगिरी नजर अच्छा का. अच्छा आपको डर लगता है. बोलो बोलो यूट्यूब चॅनल गोविंदा 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 ओम नमः शिवाय. नाथ घरत जा परत. वो हाथ पकड़ो भैया. गोविंदा 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चला पैसे दे वेणुगोपाल स्वामी मंदिर
मित्रांनो वेणुगोपाल स्वामी मंदिरचा एंट्री करतो ना आता. फक्त समोरचाच आहे बस, दुसरा काही नाही. मंदिरात आतमध्ये फोटो करायला एंट्री नाही मित्रांनो, म्हणून बाहेरशी काढते ते. व्हिडिओ करण्यावर एंट्री नाही, ते काढून नाही देत ते. हनुमान मंदिर कैसे 4K? नहीं वो 4K ना 8K ऐसे आएगा कैमरा. 1000 रुपयाला 3 साड्या, 350 रुपयाला एक. अशी एक घेतली तर 400 रुपयाला आहे, पण 1000 रुपयाला 3 देतात. मित्रांनो इथं तिकीट घर आहे, तिकीट काढतो. तिरुमला तिरुपती देवदर्शन इथं तिकीट काढल्यानंतर वरती दर्शनासाठी जायचं. तिकीटवर काय लिहिलेलं असतं, कसं कितीचा टायमिंग काय, ते टायमिंगमध्ये जायला लागतं. मित्रांनो आता आम्ही तिकीटं काढली सर्व. ही बघा प्रत्येकाचं आधार कार्ड लागतं तिकीटासाठी. आता 10चा टायमिंग आहे, 27 तारीख. आधार कार्ड लागतं. आधार कार्ड आणायला विसरू नका तुम्ही, जर नवीन असेल येत असेल तर आधार कार्ड घेऊन या नवीन. मित्रांनो मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही, तरी पण तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. बाहेरचं तिरुपती बालाजी मंदिर. पाऊस किती पडतो बघा मित्रांनो. गोविंदा गोविंदा, फुल पाऊस आहे. पाऊस भरपूर आहे मित्रांनो. इथं अजून तवशी पाणी दिसते. तिरुपती बालाजी. मित्रांनो तशीच सेम प्रोसिजर आहे. जसे तिरुमलासाठी आपण जे केले ना तिकिटा काढली, तसेच आता पद्मावतीसाठी पण आता एस टी स्टँडवर फक्त तिरुमलासाठी आपला बस स्टॉपवर काढायला लागतं तिकीट. आणि एस टीत असतो बस तशी आपल्याला तशी सोबत मित्रांनो. आता आम्ही उतरलो, थोडासा चालायला लागतं इथून बस स्टॉपवर. तुम्हाला जर माहीत नसेल तर कंडक्टरला विचारायचं थोडा स्टॉप आला का बोला, मग ते बोलतं. साई थांब, साई थांब, साई. मित्रांनो इथे पण कॅमेरा अलाउड नाही. कॅमेरा बाहेर ठेवला माझा, म्हणजे बाहेरशीच दर्शन दाखवलं आणि देवीचा फोटो लावून दिला. नमस्कार मित्रांनो. आता आम्ही पद्मावती देवीचं दर्शन करून आलो आणि भोजनालयमध्ये महाप्रसादाचा लाभ पण घेतला. आणि साईनाथ पाटील सांगतो इथे चॉकलेटं किलो भेटतात बघा. तर ती चॉकलेटं बघायला आलो मी, किलो कशी चॉकलेटं भेटतात बघ. काजू बदाम तसं सर्व आहे चॉकलेट. किलो चॉकलेटं भेटतात इथं.
तुम्ही कधी आले नाही ते दुकानाला भेट द्या. तर साईनाथ पाटील मी 150 रुपयाची चॉकलेट घेतली तर मिक्स करून देतो बघा. 500 रुपये किलो चॉकलेट आहे. आलं चेंज हे दादा डबल ट्रिपल डिस्प्ले है इसे डिस्प्ले 27 झाला. सबका सेम टेस्ट है ओनली कवर चेंज है ओके ओके और दो दबा और एक लगेगा. ओके. मामाला 200 रुपयाची पाहिजे बघा. आज आपले संदीप बाईने घेतली. बघू आता किती होता ती. कार्लिन टोकरीन टोक अजून पिशवी व्हायचं नाही. अजून टोपली भरून घ्यायची नाही 1 किलो मध्ये. घेतली मला घेतले ना. कितना हो गए हो. हाफ के आप दो पैकेट बनाए अर्धा किलो. तुम्हाला 1 किलो पाहिजे ना. ये टाका मी. खाटकासारखी वजन टाकते. तर मित्रांनो त्या इथे घेतल्या तर मला पण घ्यायला लागली. मी घेतो अर्धा किलो. काजू काजू थोडं होते लहान आला तर 80 रुपये त्याला आता रोग आहे. ₹2 चॉकलेट आहे. एक लागेल. बिल देतो मी झाल्यानंतर. तर मित्रांनो आम्ही चॉकलेट वगैरे घेतली ते बघा आणि निघालो. ड्रायफ्रूट इथं घेऊ नका. ड्रायफ्रूट भरपूर महाग आहे. जो मी ड्रायफ्रूट 800 रुपये किलो बदाम आहे ते 2600 रुपये किलो सांगतात. आणि हे सर्व ड्रायफ्रूट पूर्णच महाग आहे. का काजू बिजू सर्व महागच आहे तिथे. ड्रायफ्रूट तर घेऊच नका. चॉकलेट आलं तर चॉकलेट आहे घ्या. चॉकलेट बरे पडतात. चला मित्रांनो तिरुपती कोल्हापूर. तो इकडेच म्हटलाय. तर मित्रांनो आपली व्हिडिओ इथंच एंड होते. तुम्हाला कशी वाटली का सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोल्हापूर. चला कोल्हापूर.